नमस्कार विद्यार्थी मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण जी के, करंट अफेअर्स व मराठी व्याकरणाचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. आपल्याला जे काही महत्त्वाचे संबंधित फॅक्ट असतील उत्तरासंबंधित ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन देखील ठेवलेली आहे, तर रिव्हिजनपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतील सर्व प्रश्न तोंडपाठ होऊन जातील. ठीक आहे. जास्त वेळ न घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा. खालीलपैकी कोणते ठिकाण मोसंबीसाठी सुप्रसिद्ध आहे? तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच वेळेला पोलीस भरतीत विचारलेला आहे. ठीक आहे. मोसंबीसाठी किंवा इतर फळांसाठी जे काही प्रसिद्ध ठिकाण आहेत ते परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत. तर त्या दृष्टीने हा प्रश्न आपण कव्हर करतोय बघा. मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे श्रीरामपूर. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी, श्रीरामपूर हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता हे श्रीरामपूर आहे बघा, मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. जर आपल्याला विचारलं केळीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण, तर बघा वसई. ठीक आहे. वसई तसेच जळगाव हे महाराष्ट्रातील केळींसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. ठीक आहे. वसई आणि जळगाव. जर आपल्याला विचारलं बोरांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण, बोर. ठीक आहे. बोरांसाठी प्रसिद्ध आहे मेहरून. मेहरून हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर आपल्याला विचारलं चिकूसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण, तर बघा घोलवड हे चिकूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? तर या ठिकाणी श्रीरामपूर हे मोसंबीसाठी सुप्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते औष्णिक वीज केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे? या ठिकाणी ऑप्शनपैकी बघा कोराडी, पर्याय क्रमांक ए कोराडी हे जे औष्णिक वीज केंद्र आहे ते नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे. कोराडी आणि मित्रांनो खापरखेडा. ठीक आहे. खापरखेडा हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. हे दोन नागपूरचे बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत. कोराडी आणि खापरखेडा हे औष्णिक वीज केंद्र आहेत आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी जर विचारलं खालीलपैकी कोणते नाशिकमध्ये आहे, तर बघा एकलहरे हे जे औष्णिक वीज केंद्र आहे ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. विचारलं आपल्याला खालीलपैकी कोणते वीज केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात आहे, तर बघा दुर्गापूर हे जे औष्णिक वीज केंद्र आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर बघा पारस जे आहे ते अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले औष्णिक वीज केंद्र आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? कोराडी हे नागपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्र आहे. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी एकलहरे हे जे आहे ते स्टार मार्क करून ठेवा, बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारण्यात आलेले आहे, नाशिकमध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघा एका प्रश्नामध्ये 4 ते 5 प्रश्न कव्हर करून घेत आहोत. डेली आपण 16 प्रश्न घेतो, पण त्या 16 प्रश्नांमध्ये आपण 40, 50, 60 प्रश्न कव्हर करून घेत असतो. ठीक आहे. तर बघा पुढील प्रश्न आहे. उत्तर प्रदेशमधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे? तर मित्रांनो या ठिकाणी हे शहर बदलत असतात. ठीक आहे. कारण कोणत्या ठिकाणी जास्त टेम्परेचर होते तर कोणत्या ठिकाणी कमी होते. तर आतापर्यंत बघा जे काही टेम्परेचर आहे हायेस्ट ते प्रयागराज या ठिकाणी जास्त आहे. तर प्रयागराज हे जे शहर आहे ते देशातील आतापर्यंतचे सर्वात उष्ण शहर घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. प्रयागराज. ठीक आहे. हे पुढे बदलू शकते मित्रांनो, उद्याच बदलू शकते किंवा परवाही बदलू शकते जर यापेक्षा जास्त तापमान वाढलं तर. बघा प्रयागराजच्या तापमानाची नोंद किती झालेली आहे, तर 47.6. ठीक आहे. 47.6 अंश सेल्सिअस एवढी प्रयागराजच्या तापमानाची नोंद झालेली आहे. आणि या तापमानासह प्रयागराज हे भारतातील आतापर्यंतचे सर्वात उष्ण शहर घोषित झालेले आहे. ठीक आहे. प्रयागराज. ओके. याचं जुनं नाव विचारलं तर अलाहाबाद. ठीक आहे. अलाहाबाद किंवा इलाहाबाद हे प्रयागराजचे जुने नाव आहे. ओके. या ठिकाणी बघा लखनौ आहे हे भारतातील पहिले AI शहर आहे. जर विचारलं बघा भारतातील पहिले AI शहर कोणते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शहर कोणते, तर लखनौ हे योग्य उत्तर द्यायचं आहे. लखनौ ही उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. आनंदीबेन पटेल या राज्यपाल आहेत. ठीक आहे. राजधानी आहे लखनौ. तर मित्रांनो भारतामधील पहिली पॉड टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली, तर उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अयोध्या हे जे तीर्थक्षेत्र आहे हिंदूंचं ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये अयोध्या या ठिकाणी आहे. ठीक आहे. वाराणसी या ठिकाणी हिंदूंचे तीर्थक्षेत्र काशी.
किंवा वाराणसीलाच काशी देखील काही जण म्हणतात. ठीक आहे, तर हे देखील उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके, आपलं मूळ उत्तर आहे प्रयागराज हे भारतातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे 47.6 अंश सेल्सिअस तापमानासह. ओके, पुढील प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती? बिकानेर. ठीक आहे, बिकानेर ही आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे, राजस्थान राज्यामध्ये आहे. ठीक आहे, राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे आणि याच राज्यामध्ये बिकानेर ही आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? भजनलाल शर्मा. ओके, पुढील प्रश्न आहे सिरिल किंवा सायरिल रामाफोसा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे? सायरिल रामाफोसा किंवा सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. ठीक आहे, दक्षिण आफ्रिका हे योग्य उत्तर असणार आहे. ओके, या ठिकाणी पेरूचे जर विचारले तर बघा डिना बोलुअर्टे हे पेरूचे राष्ट्राध्यक्ष आहेत. सुरिनामचे विचारले तर चान संतोखी हे सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मेक्सिकोचे अलीकडेच नवीन बनलेले आहेत. कमेंट करायचं आहे. ठीक आहे, करंटचा अभ्यास तुम्ही करत असाल तर तुम्हाला माहीत पाहिजे मेक्सिकोचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत, लगेच कमेंट करायचे. ओके, पुढील प्रश्न बघा 2024साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी मित्रांनो उत्तराचा ऑप्शन दिला नव्हता म्हणून आपण या ठिकाणी करेक्शन केलेलं आहे. तर बघा पर्याय क्रमांक ए भारत सासने यांना 2024साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार, ठीक आहे, बालसाहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. भारत सासने यांना कोणत्या कादंबरीसाठी? शमशेर व भूत बंगला. ठीक आहे, शमशेर व भूत बंगला या कादंबरीसाठी भारत सासने यांना बालसाहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा. ओके, तर त्यानंतर बघा देवीदास सौदागर यांना कोणता जाहीर झालेला आहे? तर बघा युवा साहित्य. या ठिकाणी बाल साहित्य भारत सासने आणि युवा साहित्य देवीदास सौदागर. ठीक आहे, देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला युवा साहित्य हा पुरस्कार जाहीर झालेला आहे साहित्य अकादमीचा 2024साठी. ठीक आहे, दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. भारत सासनेच्या शमशेर व भूत बंगला कादंबरीला तर देवीदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीला ठीक आहे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भारत सासनेंना बाल साहित्य, देवीदास सौदागरांना या ठिकाणी युवा साहित्य. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे? रेटिनॉल किंवा कॅरोटीन जरी विचारलं तर जीवनसत्व अ हे योग्य उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, रेटिनॉल आणि कॅरोटीन हे बघा अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे. ठीक आहे, अजीवनसत्वा अभावी कोणता रोग होतो हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर रातांधळेपणा हा जो आजार आहे तो अजीवनसत्वा अभावी होतो. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो रेटिनॉल या जीवनसत्वा अभावी कोणता आजार होतो? तर रातांधळेपणा हेच योग्य उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, जीवनसत्व अ म्हणजेच रेटिनॉल. जीवनसत्वांचा शोध कोणी लावलेला आहे? कॅसिमिर फंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, तर रेटिनॉल हे जीवनसत्व अचं नाव आहे. जीवनसत्व क या ठिकाणी आहे पर्याय ब म्हणून. तर जीवनसत्व कचं शास्त्रीय नाव आहे अस्कॉर्बिक ॲसिड. ठीक आहे, अस्कॉर्बिक ॲसिड हे जीवनसत्व कचं शास्त्रीय नाव आहे. या ठिकाणी जीवनसत्व ब आहे, परंतु मित्रांनो जीवनसत्व ब चे जे काही उपप्रकार आहेत तर त्याचे वेगवेगळे नाव आहेत ते आपण एखाद्या व्हिडिओमध्ये कवर करूया. तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, B1, B2, B3 अशा प्रकारचे काही जीवनसत्वाचे प्रकार आहेत विटॅमिन बीचे. ओके, तर जीवनसत्व डचं शास्त्रीय नाव आहे बघा कॅल्सिफेरॉल हे जीवनसत्व डचं शास्त्रीय नाव आहे. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो कॅल्सिफेरॉल अभावी कोणता रोग होतो? ठीक आहे, तर मूळदूस हा जो आजार आहे तो कॅल्सिफेरॉल किंवा जीवनसत्व ड अभावी होतो. जीवनसत्व क अभावी होतो स्कर्वी. जर विचारलं अस्कॉर्बिक ॲसिड अभावानुसार कोणता आजार होतो? तर स्कर्वी. ठीक आहे, असे प्रश्न फिरवून विचारले जाऊ शकतात. अभ्यास थोडा आपल्याला आता डीप करायचा आहे कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. ओके, आपलं मूळ उत्तर आहे रेटिनॉल हे जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, युरो चषक फुटबॉल स्पर्धा ही जर्मनी या देशामध्ये आयोजित केलेली आहे, जर्मनीमध्ये. ठीक आहे. तर जर्मनीची राजधानी त्या दृष्टीने लक्षात ठेवायची आहे बर्लिन. राजधानी आहे. राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? फ्रँक वॉल्टर. मित्रांनो, या ठिकाणी कुलपती ही पोस्ट आहे. ठीक आहे. कुलपती ही जर्मनीमध्ये पोस्ट आहे. तर जर्मनीचे कुलपती कोण आहेत? ओलाफ स्कोल्ज. ठीक आहे. ओलाफ स्कोल्ज हे जर्मनीचे सध्याचे कुलपती आहेत. ठीक आहे. राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? फ्रँक वॉल्टर. राजधानी बर्लिन. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे बघा शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. याला पृथ्वीची जुळी बहीण असं देखील म्हटलं जातं. तसेच पहाटेचा तारा व संध्याकाळचा तारा असं देखील शुक्र या ग्रहाला म्हटलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी बुध हा बघा ऑप्शनला आहे. तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. प्रश्न विचारलेला आहे बघा, सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह कोणता? तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह आहे. तसेच बघा, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. मित्रांनो, गुरु आणि शनी या दोन ग्रहांमध्ये बघा उपग्रहांची रेस लागलेली आहे. सध्या कोणाचे उपग्रह जास्त आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. किती आहेत ते पण कमेंट करायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवतो? सर्वांना माहीत असेल, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी वरची म्हणजेच उत्तर दिशा ही नकाशातील दिशादर्शक बाण दर्शवत असतो. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? भरतनाट्यम. ठीक आहे. सर्वांना माहीत असलं पाहिजे, हे प्रश्न पोलीस भरतीत विचारले जातात. तर बघा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार बघा तमिळनाडू या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. तमिळनाडू हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. ओडिसाचं कोणतं नृत्य आहे? तर बघा ओडिसी. या ठिकाणी ओडिसा राज्याचं ओडिसी सर्वांना समजून जाईल. ठीक आहे. सेम राज्याचं जे काही नाव आहे त्याच प्रकारचं डान्सचं नाव देखील आहे ओडिसी. ओके. कर्नाटकचं कोणतं नृत्य आहे? तर बघा यक्षगान. परीक्षेत विचारलेलं आहे यक्षगान हे कोणत्या राज्याशी संबंधित नृत्य आहे? तर कर्नाटक. ओके. केरळचं बघा मोहिनीअट्टम आणि कथकली. ठीक आहे. दोन्ही बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारलेले आहेत. केरळचे नृत्य मोहिनीअट्टम व कथकली. ओके. तर आपलं मूळ उत्तर आहे तामिळनाडूचं भरतनाट्यम हे सांस्कृतिक नृत्य आहे. ठीक आहे. तामिळनाडूचं. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा, माझे गाव मला फार आवडते अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. या ठिकाणी गाव हा शब्द अधोरेखित आहे, तर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मित्रांनो, लिंग कसं ओळखायचं? तर बघा दिलेला जो काही अधोरेखित शब्द आहे त्याच्या आधी कोणतं सर्वनाम लागते. ठीक आहे. त्या दृष्टीने आपल्याला लिंग ओळखायचं आहे. जर दिलेल्या शब्दाच्या अगोदर ते हे सर्वनाम लागले तर तो शब्द नपुंसक लिंगी असणार आहे. शब्दाआधी जर ती हे सर्वनाम लागले तर तो शब्द स्त्रीलिंगी असणार आहे आणि तो हे सर्वनाम लागले तर तो शब्द पुल्लिंगी असणार आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी गाव हा जो शब्द आहे तर आपण कसं बोलतो? ते गाव. ठीक आहे. ते गाव असं आपण बोलतो, ते गाव. म्हणून हा शब्द नपुंसक लिंगी असणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी नपुंसक लिंगी हे योग्य उत्तर असणार आहे. जर प्रश्न असा असता माझी शाळा मला फार आवडते तर आपण कसं बोलतो? ती शाळा. तर मग उत्तर आलं असतं स्त्रीलिंगी. ठीक आहे. अशा प्रकारचे जर प्रश्न आला माझे पुस्तक मला फार आवडते तर आपण बोलतो ते पुस्तक. तर ते पुस्तक म्हणून पुस्तक हे नपुंसक लिंगी असणार आहे. ठीक आहे. आपण तो पुस्तक नाही म्हणत. ठीक आहे. ते पुस्तक. अशा प्रकारे मित्रांनो, जर असं आपल्याला प्रश्न पडला की माझा पेन मला फार आवडतो तर आपण काय बोलतो? तो पेन म्हणजे पुल्लिंगी आपलं उत्तर असणार आहे. तर कळलेलं आहे तुम्हाला? ते म्हणजे नपुंसक लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि तो म्हणजे पुल्लिंगी. हे तीन सर्वनाम आपल्याला दिलेल्या शब्दाच्या आधी लावून पाहायचं आहे. ओके. त्यामुळे तुमचं उत्तर चुकणार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा,
गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ठीक आहे. यांचं पूर्ण नाव परीक्षेत विचारलेलं आहे. माणिकदेव बंडूजी इंगळे, ठीक आहे. माणिकदेव बंडूजी इंगळे असं यांचं पूर्ण नाव आहे. जन्म 1909 मध्ये झालेला आहे, ठीक आहे. अमरावतीमध्ये यावली या ठिकाणी 1909, ठीक आहे. जन्म ठिकाण विचारले जाऊ शकते, अजून जन्मतारीख केव्हा विचारली नाही, ठीक आहे. यावली अमरावती या ठिकाणी जन्म झालेला आहे 1909 मध्ये. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत ज्ञानेश्वर, ठीक आहे. उत्तर द्यायचं आहे संत ज्ञानेश्वर यांनीच भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. भारुडांचा जनक कोणास म्हटले जाते? संत एकनाथ, ठीक आहे. भारुडांचा जनक संत एकनाथांना म्हटलं जातं, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, केंद्र शासनास सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली? तर सर्वात आधी बघा, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती बलवंतराय मेहता समिती, ठीक आहे. बलवंतराय मेहता समिती या समितीने केली होती सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस, ठीक आहे. या ठिकाणी अशोक मेहता समितीने बघा द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती अशोक मेहता समितीने, ठीक आहे. द्विस्तरीय. मित्रांनो, महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज कोणाच्या शिफारशीनुसार चालतो? तर बघा, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज चालतो, ठीक आहे. महाराष्ट्राने पंचायत राज केव्हा स्वीकारलेला आहे? तर 1 मे 1962, ठीक आहे. 1 मे 1962 महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे पंचायत राज स्वीकारणारे. पहिले राज्य आहे राजस्थान, ठीक आहे. राजस्थानमध्ये नागौर या ठिकाणी पंचायत राज सर्वात आधी स्वीकारण्यात आला, ठीक आहे. दुसरे राज्य आहे आंध्र प्रदेश आणि 9वे राज्य आहे महाराष्ट्र आपले. ओके, हे सर्व प्रश्न विचारले जातात मित्रांनो, त्या दृष्टीने आपण कव्हर करत आहोत. पुढील प्रश्न आहे, राईचा पर्वत करणे या वाक्य प्रयोगाचा अर्थ कोणता? तर राईचा प्रयोग करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे, ठीक आहे. अतिशयोक्ती करणे म्हणजे काय? राईचा पर्वत करणे, ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, कर्तरी प्रयोगात डॅश डॅश आपली हुकूमत चालवितो. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, करता. या ठिकाणी मित्रांनो पाऊस सुरू होतोय आणि त्याचा नॉईस जर जोरात पाऊस आला तर जास्त होईल, त्या दृष्टीने आपण पटापट रिव्हिजन मारून घेऊया, ठीक आहे. रिव्हिजन पूर्ण पाहायचे आणि किती प्रश्नांची योग्य उत्तरं तुम्हाला द्यायला जमली ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी बघा, पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. थोडासा नॉईस येऊ शकतो पावसाचा, त्यासाठी सॉरी. तर बघा, प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण मोसंबीसाठी सुप्रसिद्ध आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, श्रीरामपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते औष्णिक वीज केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोराडी. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, उत्तर प्रदेशमधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, प्रयागराज. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोठे आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बिकानेर, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सिरिल रामाफोसा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 2024साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, भरत सासने, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जीवनसत्व अ. त्यानंतरचा प्रश्न आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, जर्मनी. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुक्र. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर. पुढील प्रश्न आहे, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तामिळनाडू. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, माझे गाव मला फार आवडते अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नपुंसक लिंगी.
त्यानंतरचा प्रश्न आहे गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्र शासनास सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बलवंतराय मेहता समिती. त्यानंतरचा प्रश्न आहे राईचा पर्वत करणे या वाक्यप्रयोगाचा अर्थ कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अतिशयोक्ती करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे कर्तरी प्रयोगात डॅश डॅश आपली हुकूमत चालवितो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, करता. तर मित्रांनो 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि रिव्हिजन आपण कव्हर केले आहे. 16पैकी तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमले ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. पाऊस आल्यामुळे मित्रांनो थोडी घाई केलेली आपण. ठीक आहे. त्यामुळे क्षमा असावी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.